छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी या शेकापूरच्या शिक्षण क्रांतीच्या भूमीतून मी वंदन करतो। माझं भाग्य आहे की मी महात्मा फुले ज्युनियर कॉलेज शेकापूरचा विद्यार्थी आहे आणि आज काकांच्या समोर म्हणजे या शैक्षणिक संकुलाचं या पंचक्रोशीमध्ये नाहिरेवाल्यांना जे शिक्षणाच्या गंगेपासून दूर होते, ज्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून विविध क्षेत्रामध्ये त्यांना त्यांचं कौशल्य दाखवण्याचं आणि त्यांच्या गुणाला त्यांच्या संकल्पनेला वाव देण्याचं काम आदरणीय संभाजी पाटील केंद्रे यांनी केलेलं आहे। त्यांच्या सानिध्यामध्ये केंद्रे परिवाराच्या सानिध्यामध्ये माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्याची जडणघडण झाली। जो जो विद्यार्थी यशस्वी झाला, ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहे, तो आजही महात्मा फुले यांच्या विचाराने ज्या नावाने तर शाळा चालते, कॉलेज चालतं, त्या विचारांना आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी भरारी घेत आहेत। त्याचं श्रेय आदरणीय संभाजी केंद्रे साहेबांना जातो। आमचे तत्कालीन प्राचार्य के.एम. केंद्रे सर असतील, MP सर असतील, स्वर्गीय जे.एम. केंद्रे सर असतील, गुट्टे सर असतील, केदार सर असतील, ज्युनियर प्राथमिकचा सर्व स्टाफ असेल, या सर्वांनी इथं रक्ताचं पाणी आणि हाडाचं कारक करून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सन्मानानं इथं माणूस म्हणून जगवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आहे। त्यांच्या श्रमाला मी या ठिकाणी या कॉलेजचा या संकुलाचा विद्यार्थी म्हणून सॅल्यूट करतो। मित्रांनो, आज तुम्ही या देशाचं भविष्य आहात। आज आम्ही तुमच्यामध्ये झाशीची राणी पाहतोय, महात्मा फुले पाहतोय, सावित्रीबाई पाहतोय, इंदिरा गांधी पाहतोय, पंतप्रधान मोदी पाहतोय। तुमचं भविष्य घडवण्याचे फक्त संकुल हे महात्मा फुले विद्यालय असेल। महात्मा फुले विद्यालयाला तुम्ही मोठं झाल्यावर कधी विसरू नका। या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी या, पुन्हा तुम्हाला नवीन ऊर्जा तुम्हाला जीवन जगण्यासाठी मिळणार आहे, हे मात्र मी अभिमानाने सांगतो। मी माझी काका येताना शुभम केंद्रेला माझे सहकारी मित्र आहेत, कडक खबरमध्ये फार मोठं त्यांनी नाव केलेलं आहे। माझे दुसरे राजकीय आणि संपादकीय मित्र मयूर कांबळे सर या ठिकाणी महाराष्ट्र लाईव्हचे माझ्या सोबत आहेत आणि ज्यांना या दोन्ही तालुक्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून ओळखले जातं ते आमचे जे मार्गदर्शक आहेत आदरणीय रमेशसिंह ठाकूर, मन्याड वार्ताचे संपादक आहेत। मी गेटमधून प्रवेश करत होतो आणि अक्षरशः मला माझ्या प्राथमिक आणि हायस्कूलच्या जीवनाची आठवण झाली। मी त्यांना सांगितलं, सर माझ्या उंबरेच्या शाळेला मी शिकत असताना बजागाच्या वाड्यामध्ये 4थी पर्यंत शिकलो, त्याच्यानंतर 5वी ते 10वी माझी उंबरेच्या मठामध्ये झाली। त्या दोन्ही जुन्या वास्तू पाडून टाकल्या। मी माझी शाळा शोधू कुठं, तर मला शेकापूरला आल्यावरच माझं ज्युनियर कॉलेज हे माझं कॉलेज आहे म्हणून सांगावं लागतं। हे मी आताच माझ्या मित्रांना माझी खंत बोलून दाखवली। निश्चित आहे आनंद वाटला। माझ्यासोबतचे जेवढे माझे मित्र होते तेवढे फार मोठ्या हुद्द्यावर आहेत, काम करतायत। तिथल्या शिक्षकांचं काम खूप चांगलं आहे आणि या सगळ्या कामाला राजकारण समाजकारण सगळं बाजूला ठेवून संभाजी पाटील केंद्रे यांनी फक्त शैक्षणिक परिवार घडला पाहिजे यासाठी इथं अहोरात्र मेहनत केली। आपलं सर्वस्व इथं पणाला लावलं आणि हे सगळं उभं टाकलेलं आपण पाहतो आहे। आज या ठिकाणी अशा शिक्षण सम्राटाचा वाढदिवस आहे। काका, माझ्यासारख्या छोट्याने आपल्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर काय बोलावं ते आम्ही तुमच्याकडे बघतच आम्ही इथे या ठिकाणी मोठे झालेलो आहोत। तुमचं शिक्षण क्षेत्रातलं काम असेल, राजकीय जीवनातलं काम असेल, सामाजिक जीवनातलं काम असेल, अत्यंत आदर्शवादी आहे आणि आम्हाला सतत प्रेरणा देणारा राहील, देत राहील आणि आम्ही ती प्रेरणा घेऊनच मार्गक्रमण करत असतो। या शिक्षण महर्षीला, या ज्ञानाच्या ज्ञानसागराला आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कंधार तालुका पत्रकार संघाच्या वतीनं, माफ करा SP सरांचं नाव घ्यायचं विसरून गेलं, SP सर सुद्धा या ठिकाणी
पत्रकारितेच्या माध्यमातून खूप मोठं इथं चळवळीचं काम करतात. आमच्या सर्वांच्या समक्ष आणि सर्वांकडून मी आपणाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या विद्यार्थ्यांना या कॉलेजची ओळख व्हावी यासाठी मी शुभ आशीर्वाद देतो. येणारा विद्यार्थी हा महात्मा फुलेचा वेगळी ओळख दाखवेल अशी आशा बाळगतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. नमस्कार.